नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. अहिल्यानगर. नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन आज अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, नेहा बोरा, दानिश ली, मनीष सिंग यांच्यासह अनेक विद्यार्थी व तरुणांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. संविधानाच्या चौकटीत शांततेत सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध व्यक्त करत संबंधितांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे मागण्या पाठविण्यात याव्यात, अशी मागणी केली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आलं. निवेदन देताना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अब हमारे दिल में देखना है जोर कितना बाजू कातिल में है. सर्वात प्रथम मी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज याचा प्रथम मी निषेध करतो. या नपुंसक आणि संत सरकारचाही मी जाहीर निषेध करतो. दिल्ली या ठिकाणी समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने शांत पद्धतीने आंदोलन चालू होतं. ते छेडून टाकण्याचं काम या जातीवादी सरकारने केलेलं आहे. त्या ठिकाणी वांचुक सर यांची बळजबरीने उचलबांगडी केली, त्याचा सुद्धा मी निषेध करतो. हा देश विद्यार्थ्यांचा आहे का या राजकारण्यांचा आहे? जर विद्यार्थी आपलं घरदार सोडून त्या ठिकाणी शांत पद्धतीने उपोषण करत असतील तर त्यांचा दाबण्याचा प्रयत्न का करण्यात येतो? नीटचा पेपर फुटला, त्या पेपरच्या टेन्शनमुळे 18 विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला. आज त्यांच्या आईबापांच्या जीवावर काय बीतत असेल याचा सुद्धा विचार या सरकारने केला पाहिजे. यापुढील काळामध्ये या भारतातील सर्वच विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे. त्यासाठीच सर्व भारतीयांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे. आपली जात, आपला धर्म, आपला पंथ, आपला पक्ष बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून आता सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे. जर येत्या काही दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या 31 तारखेला या अहिल्यानगर कार्यालय या ठिकाणी आम्ही समस्त भारतीयांच्या वतीने, भारतीय नागरिकांच्या वतीने महामोर्चा काढणार आहोत. दिल्लीत झालेलं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. नीटची परीक्षा फुटली म्हणून किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याचा विचार कोण करणार? जोपर्यंत मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही काही दिवसामध्ये मोठं आंदोलन छेडू. जे आंदोलन चाललेलं आहे त्याचं मी सर्वप्रथम समर्थन करत आहे. आणि काल जे लाठीचार्ज केला त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज न करून हा देशाच्या भविष्यावर लाठीचार्ज केलेला आहे. आम्हाला आझादी पाहिजे, शिक्षणाची आझादी पाहिजे. शिक्षण हे आमचा हक्क आहे. आम्हाला बाबासाहेबांनी तो हक्क मिळवून दिला आहे आणि आम्ही तो घेणार. आणि धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागत, नाहीतर भारतातली सगळी जनता, सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरतील. जय भीम, जय भारत, वंदे मातरम. आंदोलन करण्यात आलं निषेध व्यक्त करण्यासाठी. जंतर मंतरवरती ज्या भारतातील अनेक राज्यामधील जे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आले होते, त्या विद्यार्थ्यांवरती जो अमानुष हल्ला झाला, जनावरांना काय मारावं याच्यापेक्षाही बेहतर त्या लेकरांना मारण्यात आलं.
त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच 2014ला जसं हे सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येक विभागातील प्रत्येक ठिकाणी त्यांचा अत्याचार अन्याय या ठिकाणी त्यांचा चालू आहे. या अत्याचाराच्या विरोधात जो जाईल त्याला मोडण्याचं त्यांनी काम केलंय. जे कोणी त्यांच्या विरोधात जातील त्यांच्यावर त्यांनी हल्ले केलेत. म्हणून आम्ही या ठिकाणी भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शिक्षण